नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मिरचीवर शाबू घालून तर बघूया. खूप टेस्टी आणि चवीदार रेसिपी होते ही. तोंडाला चव आणणाऱ्या उपासादिवशी, आषाढी एकादशीला तुम्ही पण नक्कीच बनवून बघा. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा नवी कोण असेल त्यांनी, आणि छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला मला छान वाटतं. आपण मिरची मधून कट करून घेणार आहे. मिरची स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे बघा. मिरची मधून कट करायची म्हणजे बिया काय असलं तर निघेल, पण ह्यात काय मिरचीमध्ये बी नाही बघा. पोपटी कलरची मिरची आहे ही, तिखट नसते अजिबात. तर सर्व मिरचीचा आपण मधून काप करून घेणार आहे. मसाला भरायला सोपं जातं. तुम्ही म्हणताल हे मिरचीचं काय बनवते, नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. रेसिपी आपली कळेल तुम्हाला, आणि तुम्ही सुद्धा खरंच बनव चला. इतकी टेस्टी ही उपासाला तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे. 3 चमचे मी दाण्याचं कुठे घेतलं बघा, जाडसर आहे कुठं. 1 चमचे लाल तिखट घालूया आपण. चवीपुरतं मीठ घालूया. थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. थोडी कोथिंबीर घाले. आता 2 बटाटे मी उकडून घेतलेत बघा, वरली साल काढून घेतले. आता 1 बटाटा आपण किसून घालणार आहे. आपण ही मिरचीमध्ये मसाला भरायला करणार आहे. आता एक परत बटाटा राहिलेला आपण ते किसून घेऊया. बटाट पूर्ण झाले किसायचं बघा. हा पदार्थ सगळ्यांनाच आवडणार आहे बघा. अगदी वरून कुरकुरीत होणार आहे, आतून मऊ. आता मी शाबू भिजवून घेतला होता बघा, ही रात्रीच भिजवून ठेवलेला होता. दुपारीच तुम्हाला रेसिपी बनवलेली आहे मी. सर्व शाबू घालूया आपण, आणि 1 चमचा मी दाण्याचा कूट घातला. चवीपुरतं मीठ घाले. लाल तिखट घातलं 1 चमचा. सर्व मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आपल्याला. बटाटा, शाबू, लाल तिखट, मीठ. चांगलं आपण अशा पद्धतीनं. आता ही मिरची घेतली बघा मी. मिरचीमध्ये आता ही मसाला भरून घेऊया. दाबून दाबून भरायचा आपल्याला मसाला. सुटणार नाही तेलामध्ये. तुम्ही म्हणचाल काय बनवते हे, शाबू तर सगळं मसाला घालून ठेवला बाजूला बनवून, आणि आता मिरचीत मसाला भरून घेते. तर रेसिपी पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. आणि तुम्ही नक्कीच ही रेसिपी आवडली तर करत चाल. पण आता सर्व मिरचीमध्ये मसाला भरून झाला आहे. आता आपण शाबूचं आणि बटाट्याचं मिश्रण हातावर घेऊया. तळात असं थोडं थोडं घेऊन दाबून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मिरची ठेवायची बघा, आणि वरून शाबू लावून घेऊया आपण सगळीकडं. जेवढा बसते तेवढा आपण शाबू लावायचा आहे. शाबूचं मिश्रण म्हणजे बटाटा घातलेलं दाबून दाबून दोन्ही हाताने घ्यायचं.
अशा पद्धतीने मिरची मी शाबू पूर्ण लावून घेतलाय बघा। आज आपण शाबूचं वडं बनवते, मिरची वडं साबुदाण्याचं। गरम तेल करायला ठेवलं होतं मी गॅसवर। तेल गरम झालं का मी साबुदाण्याचा वडा सोडलेला बघा, मिरची वडा। आणि तेल असं शिंपडायचं, वरली पण बाजू चांगली तेलामध्ये तळून निघते बघा। खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं, अगदी वरून कुरकुरीत होते बघा। एक खाल्लं तर तुमचं पोट भरणार आहे उपासाला। आता आषाढी एकादशीला बघा किती कलर पण मस्त आलाय ना, वरून चांगला कुरकुरीत झाला। मी दुसरा पण त्याच पद्धतीने तळून घेते, सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घेणार। कुरकुरीत होते, तेल असं पूर्ण नितळून घ्यायचं। अशा पद्धतीने मी 2-3 वडं बनवून घेतलेत, मिरची वडं। आणि ह्या 2 मिरच्या राहिल्या होत्या बघा शिल्लक भरलेल्या, ते पण तळून घेते, म्हणजे आपण वडा संगती खायला होते। इतकी तोंडाला चव येणार आहे ना, उपासादिवशी कसं आपल्याला फराळीचं खाऊन आपल्या तोंडाला चव नसते बघा। तर ही मिरची वडं खावा तुम्ही, चव येणार आहे बघा। नक्कीच बनवचाल तुम्ही पण। खूप टेस्टी होते आता बघा। हे खाल्लं तर आपलं पोट भरायचं आहे। इतके मिरची वडे छान झाले तर उपासाचं। तेलात तळून नितळून घेऊया आपण, मिरच्या तळून झाल्या त्या काढून घेऊया। मोठ्या जाऱ्यामध्ये काढलं, पूर्ण तेल निघतं बघा। अशा पद्धतीने मी मिरची वडे बनवून घेतले तर, आणि 2 मिरच्या अशा वरती ठेवल्या ते बघा, तुंडीला लावायला वड्या सांगते। तुम्हाला दाखवते पण किती कुरकुरीत झाले ते बघा, आवाज पण ऐका तुम्ही। वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ झाले तर ही वडं सगळ्यालाच मिरची वडं आवडणार आहे त्या। मस्त झालं तर, आणि दिसायला खूप सुंदर दिसते बघा। आता गावी असल्यामुळे बाहेर पाऊस चालू होता बघा, माशी आता घरातच आली ती मधीच। तुम्ही म्हणजे अशी काय बघ करते मी, खिडकी उघडून मी तिला बाहेर पाठवली, त्यामुळे व्हिडिओ हल्लाय बघा। धन्यवाद।